तर राज्यात 1 मे म्हणजे महाराष्ट्र दिनापासून रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी भाषा बोलणं अनिवार्य करण्यात येणार आहे आणि याच पार्श्वभूमीवर परिवहन विभागाच्या 59 प्रादेशिक आणि उपप्रादेशिक कार्यालयांकडून चालकांना मराठी लिहिता वाचता येतं का याची पडताळणी केली जाणार आहे। मराठी भाषेचं ज्ञान नसलेल्या चालकांचे परवाने रद्द करण्यात येतील असा स्पष्ट इशारा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिला आहे। त्यामुळे रिक्षा टॅक्सी चालकांना 1 मे पासून मराठी बोलणं अनिवार्य असणार आहे। त्यांच्या लेखन वाचनासंदर्भात आरटीओ कडून पडताळणी घेतली जाते आणि जर मराठी आलं नाही तर परवाने थेट रद्द होणार आहे। तर राज्यात बोगस कागदपत्रांच्या आधारे रिक्षा परमिट मिळवल्याची अनेक प्रकरणं समोर आल्यानंतर परिवहन विभागाने आता कठोर भूमिका घेतली आहे। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सगळ्या रिक्षा परवान्यांची पुनर्पडताळणी करून 1 मे पर्यंत अहवाल सादर करण्याचे आदेश दिले। या निर्णयामुळे संपूर्ण राज्यात रिक्षा व्यवसायात खळबळ उडाली आहे। ठाणे नवी मुंबई परिसरात आतापर्यंत अंदाजे 1.5 लाख रिक्षा परमिट वितरित केले। मोठ्या प्रमाणावर परमिट असल्यानं पडताळणी व्यापक आणि टप्प्याटप्प्याने केली जाणार आहे। प्रत्येक चालकाची कागदपत्र, राहण्याचा पुरावा आणि परवान्याची वैधता तपासली जाणार आहे। दरम्यान आपण बघतोय राज्यात रिक्षा परमिटची फेर तपासणी होणार आहे। बोगस कागदपत्रांच्या आधारे रिक्षांचं परमिट दिल्या गेल्याच्या शक्यता वर्तवण्यात येते आहेत, त्यामुळे त्याची पुन्हा एकदा फेर तपासणी होणार आहे आणि बोगस कागदपत्रांच्या आधारेच रिक्षांचं परमिट दिल्याचा दावा आहे। आता तो दावा खरा ठरतो की खोटा हे बघणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आणि यासोबतच मराठी बोलता येतं की नाही याची सुद्धा या निमित्तानं तपासणी होणार आहे। त्यामुळे आता रिक्षा चालकांना 1 मे पासून मराठी बोलणं अनिवार्य असेल आणि त्यासोबतच वैध परमिट सुद्धा त्यांच्याकडे असणं अत्यावश्यक असणार आहे।